नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार आहे. याबाबत नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं भाष्य केलंय. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच क्रिप्टो करन्सी मार्केटने मोठी उसळी घेतलीय. तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली. तसंच गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. विराट कोहलीच्या फिटनेसचं रहस्य त्याची पत्नी अनुष्का शर्माने सांगितलंय. तर पाठकबाई म्हणून फेमस झालेल्या अक्षया देवधरने बराच काळ मालिका का केली नाही हे सांगितलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 6 डिसेंबर, वार शुक्रवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांच्या छाननीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं भाष्य केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठं यश मिळाल्याचं सांगितलं जात आहे. याच लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये मानधन दिलं जाईल अशी घोषणा महायुतीने केली होती. पण आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत या योजनेबाबत मोठं भाष्य केलंय. फडणवीस विधिमंडळात पत्रकारांशी वार्तालापात म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचा विचार आम्ही करू. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही तरतूद करणार आहोत. तसंच निकषात बसणाऱ्या बहिणींना या योजनेचा जरूर लाभ दिला जाईल. म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी जे अर्ज केलेत या अर्जांची आता छाननी केली जाणार असल्याचं एका अर्थाने फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे निकषांनुसार म्हणजेच 2.5 लाखांची वार्षिक उत्पन्न मर्यादा, एकाच घरातील फक्त 2 महिलांना लाभ, 65 वर्ष वयोमर्यादा या नियमानुसार ज्यांचे अर्ज आले आहेत तेच अर्ज पात्र ठरतील. तर हे निकष पूर्ण न करणारे अर्ज बाद ठरतील, असं फडणवीसांच्या या विधानावरून सूचित होत आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंढरपूर घुमान सायकल वारीची. बँडचा सुमधुर सूर, टाळ मृदंगाचा गजर, संत नामदेवांचा जयघोष. वारी पूर्ण केल्याने सायकल स्वारांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद. अशा उत्साही वातावरणात मजल दरमजल करीत पंढरपूरहून निघालेली सायकल वारी घुमानमध्ये दाखल झाली. फुलांची उधळण करत आणि मिठाई खाऊ घालत घुमानवासियांनी 23 दिवसांचा खडतर सायकल प्रवास करून आलेल्या सायकल स्वारांचं स्वागत केलं. दिमागदार मिरवणुकीने घुमान वारीची सांगता झाली. पालखी सोहळा, पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर घुमान वारीचा प्रारंभ 12 नोव्हेंबर रोजी पंढरपूर इथून झाला होता. राज्यभरातून सुमारे 80 सायकलस्वार या वारीत सहभागी झाले होते. फलटण, पुणे, आळेफाटा, नाशिक मार्गे वारी गुजरात, राजस्थान, हरियाणा राज्यांतून पंजाबमधील घुमानमध्ये पोहोचली. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या सायकल वारीत शांती, समता, बंधुतेच्या संदेशासह संत नामदेव महाराजांसह सकल संतांच्या विचारांचा प्रचार करण्यात येतो. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणामध्ये या सायकल वारीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. दररोज सुमारे 125 ते 150 किलोमीटरची वाटचाल हे सायकलस्वार करत होते. यामध्ये वारकरी पथक आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका रथ होता. 21 दिवसांचा प्रवास करून बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास घुमानच्या सीमेवर या सायकल वारीचं आगमन झालं. घुमानच्या बाजारपेठेतून सायकल स्वारांची बँडच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घुमानमधील रस्त्यांवर उभ्या ग्रामस्थांनी फुलांची उधळण आणि मिठाई खाऊ घालत या सायकल स्वारांचं स्वागत केलं. नामदेव महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ग्रामस्थांनी रथाच्या दुतर्फा गर्दी केली होती. वाजत गाजत वारी बाबा नामदेव दरबारमध्ये आली. तिथे नामदेव महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी पंजाबी आणि मराठी परंपरेचा मिलाप पाहायला मिळाला. पांडुरंग, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची आरती झाल्यानंतर पादुका संत नामदेव महाराज गुरुद्वारात विसावल्या. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे. ट्रम्प यांच्या आगमनामुळे क्रिप्टो मार्केटने अमेरिकेत मोठी उसळी घेतली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर क्रिप्टो करन्सी मार्केटने मोठी उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एका बिटकॉईनचं मूल्य हे आता तब्बल $1 लाख अर्थात 84 ते 85 लाखांवर पोहोचलंय.
बिटकॉइन ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाते. ट्रम्प यांनी सत्तेत येताच क्रिप्टोकरन्सी मार्केटवरील बंधनं शिथिल करण्याचं सुतोवाच केलं होतं. त्यामुळेच हा इफेक्ट पाहायला मिळाला. या क्षेत्राशी संबंधित पॉल अटकिन्स यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या प्रमुखपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याने क्रिप्टोकरन्सीचा भाव चांगलाच वधारला. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 5 नोव्हेंबर रोजी विजय मिळवल्यानंतर आर्थिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी क्रिप्टोकरन्सीचा भाव $59,374 वरून 1 लाखांवर गेलाय. तब्बल 2 वर्षांनंतर डिजिटल करन्सी एक्सचेंज FTX वर अशी तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान बिटकॉइनच्या भावातील ही तेजी आणखी किती काळ कायम राहील हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. डिजिटल करन्सीचं क्षेत्र हे सर्वाधिक अनिश्चित मानलं जातं. त्यामुळे आता बिटकॉइनचा भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी लगेचच त्यात पैसे गुंतवण्याची घाई करू नये असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाची. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश याद्वारे देण्यात आले. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. पॉडकास्टची 5वी बातमी आहे, फ्रान्समध्ये घडलेल्या राजकीय पेचाची. फ्रान्सच्या संसदेत बुधवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पंतप्रधान मिशेल बार्नियर यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. फ्रान्सच्या 60 वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. पुढील वर्षातील अर्थसंकल्पात 60 अब्ज युरोची करवाढ आणि खर्चात कपात अशा तरतुदी त्यांनी प्रस्तावित केल्या होत्या. त्याला सदस्यांनी केलेला तीव्र विरोध हे या अविश्वास ठरावाचं प्रमुख कारण ठरलं. केवळ 3 महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेलं हे सरकार कोसळलं. फ्रान्समध्ये 1958 पासूनच्या पंतप्रधानांपैकी या पंतप्रधानांसाठी हा सर्वात लहान कार्यकाळ ठरलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे, क्रीडा विश्वातली. जगातील महान क्रिकेटपटूंपैकी विराट कोहलीने भारतीय संघात फिटनेसचा ट्रेंड सुरू केला. कोहलीसारखी तंदुरुस्त बॉडी आपलीही असावी अशी अनेक चाहत्यांची इच्छा असते. पण असा फिटनेस सहजासहजी मिळवणं अवघड आहे. त्यासाठी विराट किती कष्ट घेतो हे त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने एका मुलाखतीत सांगितलं. अनुष्का म्हणाली की विराट आपल्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे. त्यासाठी तो रोज सकाळी लवकर उठतो आणि कार्डिओ करतो. त्यानंतर क्रिकेटचा सराव करतो. तो दिवसाची सुरुवात पौष्टिक आहाराने करतो. जंक फूड तो खात नाही. तसंच साखरयुक्त पेय टाळतो. विराटने गेल्या 10 वर्षात बटर चिकन खाल्लेलं नाही. झोपेशी तो कधीही तडजोड करत नाही. पुरेशी विश्रांती मिळेल याची तो काळजी घेतो. त्याचा झोपेचा दिनक्रम ठरलेला आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे, मनोरंजन क्षेत्रातली. तुझ्यात जीव रंगला ही मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण या मालिकेनंतर पाठकबाई साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर ही बराच काळ मालिकांपासून दूर राहिली. पण आता लक्ष्मी निवासद्वारे पुन्हा मालिका विश्वात पुनरागमन करतेय. पण ती इतके दिवस मालिकांपासून दूर का होती याचा खुलासा तिने स्वतःच केलाय. अक्षया म्हणाली, तुझ्यात जीव रंगला ही माझी पहिलीच मालिका होती. ही मालिका 4.5 वर्ष चालली. मालिका संपल्यानंतर 2-3 महिन्यांचा ब्रेक घेऊन हे तर काहीच नाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्यानंतर लग्न झालं. त्या कालावधीत स्वतःला वेळ देण्यासाठी मालिकांपासून दूर राहिले. मालिका करणं हे ध्यानीमनी नव्हतं. नाटकाच्या माध्यमातून पुढे जायचं हेच स्वप्न होतं. पण एकही नाटक न करता फक्त मालिकांमध्ये अडकणं हे मात्र माझ्या पचनी पडत नव्हतं. ब्रेक दरम्यान इतर माध्यमांकडे वळावं असा विचार करून चित्रपट केला. दरम्यान मनाला भावेल असं काम मिळत नव्हतं. परत येण्यासाठी योग्य भूमिकेची वाट बघत होते आणि अखेर लक्ष्मी निवास या मालिकेमुळे या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे.